ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन कवितेकडे वळणार आहोत. ज्या कवितेचं नाव आहे सत्याग्रही बसव. जे तुम्हाला स्लाइडवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जी मी करतोय त्याच्यावर तुम्हाला ते नाव दिसत असेल की सत्याग्रही बसव नावाची कविता जी आपल्या अभ्यासक्रमाला आहे, जी अनुवादित कविता आहे. अनुवादित म्हणजे काय, तर ती दुसऱ्या भाषेमध्ये आहे आणि ती मराठीमध्ये अनुवादित केलेली आहे. तर त्याच्या अनुवादिका ज्या आहेत, ज्यांनी अनुवाद केलाय त्या स्त्रीचं नाव आहे जयदेवीताई लिंगाडे. म्हणजे ही कविता मुळात जयदेवीताई लिंगाडे यांची नाही, तर कर्नाटकामध्ये संत बसवेश्वर म्हणून 12व्या शतकामध्ये एक संत होऊन गेले. त्या बसवेश्वरांनी जी वचनं लिहिली ती मुळामध्ये वचनं बसवेश्वरांनी कर्नाटकामध्ये कानडी भाषेमध्ये लिहिली, त्यांच्या भाषेमध्ये लिहिली. त्याचा अनुवाद जयदेवीताई लिंगाडे यांनी मराठीमध्ये केला. म्हणून आपण जे कवितेवर नाव वरती दिलेलं आहे सत्याग्रही बसव, अनुवाद जयदेवीताई लिंगाडे. तर या जयदेवीताई लिंगाडे यांनी मराठीत अनुवाद केलेला आहे. मुळामध्ये ही बसवेश्वरांची वचनं आहेत. वचनं म्हणजे बसवेश्वरांनी काही विधानं लिहिली. मोठी माणसं जशी विधानं काहीतरी मांडतात, वचनं लिहितात आणि ती पाळावीत सर्वांनी, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी असते. तर तशा पद्धतीनं संत बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जी वचनं लिहिली ती वचनं जयदेवीताई लिंगाडे यांनी अनुवादित केली मराठीमध्ये. ती तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कविता म्हणून ठेवलेली आहे. आता संत बसवेश्वरांचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल. 12व्या शतकामध्ये ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन केलं, अंधश्रद्धेला थारा न देता विज्ञानवादाची कास धरली आणि धर्मामधलं जे थोतांड आहे ते बाजूला काढलं पाहिजे आणि खरा धर्म लोकांपुढे आणला पाहिजे, अशी भूमिका 12व्या शतकात बसवेश्वरांनी मांडली. त्या बसवेश्वरांचा जन्म इसवी सन 1131 ला झाला. म्हणजे बसवेश्वरांचा जन्म कधी झाला, तर इसवी सन 1131. तर 1131 ला बसवेश्वरांचा जन्म झाला आणि या बसवेश्वरांनी वयाच्या 9व्या वर्षी घर सोडलं. का सोडलं घर, तर वयाच्या 9व्या वर्षी त्यांच्या घरच्यांनी त्यांची मुंज करवण्याचं ठरवलं. पण त्यांचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हाच त्यांच्या गुरुनं, ईशान्य गुरु ज्यांचं नाव आहे, त्यांनी त्यांना लिंग धारणा केली होती. लिंग धारणा म्हणजे आपल्याकडे लिंगायत समाज जो असतो तो गळ्यामध्ये लिंग धारण करतो, तर तशा पद्धतीची लिंग धारणा त्यांच्या गुरुनं केली होती. बसवेश्वरांचं म्हणणं असं होतं की माझ्या गुरुनं जर मला आशीर्वाद दिलेला असेल, माझ्या गळ्यामध्ये जर जे लिंगायत समाजाचं लिंग असेल ते जर धारण करून दिला असेल मला, तर मग मला मुंजेची गरज काय, परत मुंज करण्याची गरज काय. तर त्याच्यासाठी त्यांनी विरोध केला आणि हा विरोध बसवेश्वरांनी केल्याच्या नंतर त्यांनी घर सोडलं आणि ते कुडल संगम या गावाला गेले. आणि कुडल संगमला त्यांची बहीण, मोठी बहीण जी नागम्मा आहे, तर तिचे नवरा आणि बसवेश्वर यांनी तिथं शरण नावाचा संप्रदाय स्थापन केला. कर्नाटकामधला विज्ञानवादी विचाराचा संप्रदाय. जसा महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली वारकरी संप्रदायानं, जुन्या खुळचट रूढी परंपरांना नकार देत, जातीभेदाला नकार देत सर्वसामान्यांसाठी जगण्याचा मार्ग वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रात सांगितला. तसा कर्नाटकामध्ये बसवेश्वरांनी शरण संप्रदाय नावाचा एक संप्रदाय स्थापन केला. भारतातील श्रेष्ठ दर्जाचे बंडखोर संत कवी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. कर्नाटकामध्ये जो जातीभेद होता तो पहिल्यांदा त्या जातीभेदाला नष्ट करण्याचं काम आणि सर्व सारखे आहेत, सर्व समान आहेत याला विचार देण्याचं काम, हा विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम बसवेश्वरांनी त्या काळामध्ये केलं. बसवेश्वरांची ही जी वचनं आहेत जी तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत, ही मुळात कन्नड भाषेमध्ये आहेत. त्याला कानडी आपण म्हणतो. तर कानडी लोकांच्या भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये ही वचनं आहेत. ती वचनं जयदेवीताई लिंगाडे यांनी मराठीमध्ये अनुवादित केली, ज्याच्यामधून शरण संप्रदाय काय आहे आणि शरण संप्रदायाची तत्वे काय आहेत हे सांगण्याचं काम बसवेश्वरांनी या वचनांच्या माध्यमातून केलेलं आहे. कारण सत्याग्रह हा बसवेश्वरांच्या जगण्याचा आणि विचाराचा मूळ पाया होता. सत्याग्रह म्हणजे सत्याग्रह करणं नाही. आपण सत्याग्रह म्हणजे महात्मा गांधी सत्याग्रह करायचे, तर तो सत्याग्रह वेगळा. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह करणे, सत्य काय आहे याच्यापर्यंत पोहोचणे. सत्य आणि असत्य म्हणजे तुकारामांची जी भूमिका आहे की सारासार उठावठी,
सारासार विचार करा. सारासार विचार करा म्हणजे काय? चांगला आणि वाईट. म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट आपण सत्याच्या कसोटीवर तपासून बघितली पाहिजे आणि जी सत्य असेल तर ती स्वीकारा. जर सत्य नसेल तर ती गोष्ट आपण नाकारली पाहिजे. बसवेश्वरांची सुद्धा हीच भूमिका होती की सत्य आणि असत्य या दोन गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीला नाण्याला दोन बाजू असतात, एक सत्य आणि एक असत्य. म्हणजे एखादा जर माणूस म्हटला की मोबाईल हा वाईट आहे, तर ते सत्य आहे का असत्य आहे, या दोन बाजू आपण तपासून बघितल्या पाहिजे. त्या पद्धतीनं प्रत्येक बाबीमध्ये सत्याचा आग्रह धरावा, अशी बसवेश्वरांची भूमिका होती. म्हणून कवितेचं नाव आहे सत्याग्रही बसव. बसव म्हणजे बसवेश्वर. बसवेश्वर हे सत्याचे आग्रही होते आणि म्हणून त्यांनी निर्माण केलेला जो शरण संप्रदाय आहे तो सुद्धा सत्याचा आग्रही होता. नुसता फक्त सत्याचा आग्रहच नाही, तर बसवेश्वरांनी त्यांच्या शरण संप्रदायिकांना अनेक गोष्टी सांगितल्या की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि त्याच्यातली काही वचनं तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत, तर ती वचनं आपण बघणार आहोत. खूप छोटीशी कविता आहे ही सुद्धा. या कवितेचं बघा, पहिलं वचन असं आहे की बसवेश्वर असं म्हणतात की आपण आग्रह धरला पाहिजे. आग्रह धरला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? धरावा आग्रह शरण खास. तुम्ही आग्रह धरा. आग्रह धरा म्हणजे स्वीकारा. कशाचा स्वीकार करा? शरण खास. शरण म्हणजे शरण संप्रदाय. बसवेश्वरांचा जो संप्रदाय आहे तो शरण नावाचा संप्रदाय. तुम्ही तो शरण संप्रदाय स्वीकारला पाहिजे. का स्वीकारायचा शरण संप्रदाय? याच्यासाठी त्यांनी ही वचनं लिहिलेली आहेत. का स्वीकारायचा आहे? तर हा संप्रदाय असं शिकवतो, परधनाची आस नको मनी. मनामध्ये दुसऱ्याच्या पैशाची आस नको. दुसऱ्याचं धन हे दुसऱ्याचं आहे, त्याची आस मनामध्ये धरून जगू नका. आपलं धन जे आहे तर ते आपलं असतं. दुसऱ्याचं धन कितीही जास्त असलं तरी त्याला काही अर्थ नाही. म्हणून शरण संप्रदाय आपल्याला असं सांगतो, बसवेश्वर आपल्याला असं सांगतात की तुम्ही आग्रह धरा. कशासाठी आपण आग्रह धरला पाहिजे? शरण संप्रदायासाठी आग्रह धरला पाहिजे. पण शरण संप्रदायासाठी आग्रह धरत असताना शरण संप्रदाय का स्वीकारायचा आहे? तर त्याचं कारण आहे की शरण संप्रदाय हा परधनाची आस नाकारतो. दुसऱ्याचं धन हे आपलं नाही, ते आपण स्वीकारता कामा नये. त्याची लालसा करून काही फायदा होणार नाही, अशा पद्धतीनं संप्रदायाचं म्हणणं आहे. म्हणून शरण संप्रदायाचा आपण आग्रह धरला पाहिजे. म्हणजे पहिलं वचन बसवेश्वरांनी सांगितलं की शरण संप्रदायाचा तुम्ही आग्रह धरा. पण शरण संप्रदायाचा आग्रह, शरण संप्रदाय हा खास संप्रदाय आहे. इथं म्हटलं त्यांनी शरण खास आहे. खास आहे म्हणजे इतरांपेक्षा वेगळा आहे. आणि कशामुळे वेगळा आहे? कारण हा संप्रदाय शिकवतो परधनाची आस धरू नका. दुसऱ्याचं धन आहे ते आपलं नाही आणि दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा केल्याच्या नंतर ते आपल्याला धन मिळणार नाही. उलट काय होईल? दुसऱ्याचं धन हे दुसऱ्याचं आहे, आपण त्याच्या लालसेमध्ये पडू आणि लालसेमध्ये पडल्याच्या नंतर काय होईल? तर ते धन आपल्याला मिळणार तर नाही, पण त्याच्यापासून आपल्याला दुःख मिळू शकतं. म्हणून परधनाची आस धरायला शरण संप्रदाय नाकारतो. दुसऱ्या वचनात ते म्हणतात धरावा आग्रह. परत आग्रह धरला पाहिजे. कशासाठी? शरण संप्रदायासाठी. शरण संप्रदाय हा खास संप्रदाय आहे, तुम्ही त्याच्यासाठी आग्रह धरा. कशामुळे आग्रह धरा? दुसऱ्या वचनात म्हणतात परस्त्रीची आस नको म्हणी. कारण शरण संप्रदायाचं विधान असं आहे, परस्त्रीची आस धरू नका. दुसऱ्याची स्त्री ही आपली माता असते असं आपण मानलं पाहिजे, आपली बहीण असते असं आपण मानलं पाहिजे. परस्त्रीची आस जर आपण मनामध्ये धरत असू तर ती वाईट गोष्ट आहे. ती वाईट गोष्ट करण्याला शरण संप्रदाय मान्यता देत नाही. आणि म्हणून शरण संप्रदायाचं जसं पहिलं तत्व आहे की परधन नाकारलं पाहिजे, तसं परस्त्रीची आस धरता कामा नये. परस्त्री ही माते समान असते, अशा पद्धतीची भूमिका शरण संप्रदायाची आहे. म्हणून दोन गोष्टीसाठी तुम्ही शरण संप्रदायाचा आग्रह धरा. एक म्हणजे शरण संप्रदाय परधनाची आस धरू देत नाही किंवा त्याला तो मान्यता देत नाही, आणि दुसरं म्हणजे परस्त्रीची आस सुद्धा तो धरू देत नाही. ह्या दोन गोष्टीसाठी शरण संप्रदाय आहे आणि म्हणून तो खास आहे. इतर संप्रदायामध्ये हे तत्वज्ञान 12व्या शतकात सांगितलं जात नव्हतं, ते नव्यानं बसवेश्वरांनी सांगितलं. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही परधनाची आस धरू नका, पर स्त्रीची आस धरू नका, अशा पद्धतीनं बसवेश्वर सांगतात. हा एक भाग. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे पुढच्या कडव्यामध्ये ते असं म्हणतात की आणखीन आग्रह धरा शरण संप्रदायाचा. का धरावा आग्रह शरण तोची?
तोच शरण संप्रदायाचा माणूस आहे. तुम्ही आग्रह धरा शरण संप्रदायासाठी, पण शरण संप्रदायिक म्हणजे कोण? शरण संप्रदायिक तोच आहे परदेवतेचे नको ध्यान, जो एकेश्वरवादी आहे. बसवेश्वरांनी जो संप्रदाय स्थापन केला तो एकेश्वरवादी, एक ईश्वराला ते मानतात. जसं मी आता सांगितलं होतं की ते म्हणतात की मी लिंग धारणा जर माझ्या ईशान्य गुरुनं माझी केलेली असेल तर मला मुंज करण्याची गरज नाही, परत परत धर्माचा थोतांड करण्याची गरज नाही, परत परत त्याच गोष्टी करण्याची गरज नाही. एकदा मला गुरु दीक्षा दिली, एकदा मला गुरुनं या ठिकाणी लिंग धारणा करून दिली, त्यावेळेस माझं काम संपलं. आता मला परत मुंज करण्याची गरज नाही, परत सोपस्कार करण्याची गरज नाही. हे जे म्हणतात ते तर तो भाग आहे की परदेवता, अनेक देवतांची पूजा आपण करायला लागतो. अशा अनेक देवतांची पूजा न करता कुठल्या तरी एका देवतेची आपण पूजा केली पाहिजे. आणि ती देवता कशी असली पाहिजे? सत्यावर आधारित. तिच्याविषयी आम्ही डोळसपणे, भक्ती कशी असावी? डोळे उघडे ठेवून भक्ती केलेली असावी. अंधानुकरण करणं हे चुकीचं आहे. म्हणजे कुठला तरी देव पावतो म्हणतं किंवा एखादा बाबा बुवा आपल्या दारामध्ये येतो आणि काहीतरी सांगतो म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? विश्वास ठेवायला हरकत नाही, पण त्याची तपासणी आपण केली पाहिजे. तो खरं बोलतो का? ते सत्य आहे का? आणि जर सत्य असेल तर त्याचा मात्र आपण आग्रह धरला पाहिजे, असं या ठिकाणी बसवेश्वर म्हणतात. म्हणून धरावा आग्रह शरण तोची. शरण संप्रदायिक कोण आहे? तोच शरण संप्रदायिक आहे जो परस्त्रीची आस धरत नाही, परधनाची आस धरत नाही आणि जो परदेवतेचे ध्यान करत नाही. म्हणजे अनेक देवतेंचं, परदेवतेंचं ध्यान हे जो करत नाही तोच शरण संप्रदायिक या ठिकाणी असतो. म्हणून बसवेश्वर असं म्हणतात की तुम्ही शरण संप्रदायाचा आग्रह धरा. त्याचं कारण आहे की शरण संप्रदाय हा एकच ईश्वर मानतो, एकेश्वरवादी आहे. अनेक ईश्वर मानल्यापेक्षा ही एकच ईश्वर आहे ना, आणि आपण या एकाच ईश्वराची लेकरं आहोत असं मानण्याचं काम शरण संप्रदाय करतो. म्हणून परदेवतेंचे ध्यान करू नका. इतर देवतांचं ध्यान, मनन, पठन करण्यापेक्षा एकाच देवतेकडे आपण वळलं पाहिजे, एकाच विचाराचे पायीक आपण झालं पाहिजे, अशी भूमिका बसवेश्वरांनी या वचनामधून मांडलेली आहे. पुढे ते म्हणतात धरावा आग्रह शरण तोची. आग्रह धरा तुम्ही शरण संप्रदायाचा, पण शरण संप्रदायिक कोण आहे? शरण तोच आहे लिंग जंगम एकची नोहे वेद. मी आता जे सांगितलं होतं 9व्या वर्षी बसवेश्वरांची मुंज करण्याचं ठरवलं आणि सांगितलं तुमची मुंज करायची आहे, तेव्हा बसवेश्वरांनी सांगितलं की माझ्या गुरुनं मला जे लिंग धारण करायला लावलेलं आहे लहानपणी, तीच माझी मुंज आहे, तेच माझ्यावरचे सोपस्कार आहे. आता मी त्या संप्रदायाचा झालेलो आहे. आता मला लिंग असणारा, लिंग नसणारा, मुंज असणारा, मुंज नसणारा असा भेद मला कळत नाही. आणि म्हणून शरण संप्रदाय स्थापन करताना त्यांनी सांगितलं की जंगम संप्रदाय असेल, लिंगायत संप्रदाय असेल, हे वेगवेगळे नाही, ते एकच आहेत. जसं हरिहर ही संकल्पना वारकरी संप्रदायामध्ये एक मानली जाते. हरी आणि हर, शिव असो की विष्णू असो, सगळी एकच रूप आहेत असं मानण्याची या ठिकाणी जी भूमिका वारकरी संप्रदायाची आहे, तशा पद्धतीनं लिंगायत समाज असेल, जंगम समाज असेल, तर हे सगळे एकच आहेत. लिंग जंगम एकची, त्यांच्यामध्ये भेद नाही, ते वेगवेगळे नाहीत. त्याच्यामुळं शरण संप्रदायिकांनी कुठलाही भेद करता कामा नये. जो भेदाभेद करतो तो शरण संप्रदायिक नाही. म्हणून शरण संप्रदायाची आतापर्यंत जी 4 वचनं होती, पहिलं वचन असं होतं की परधनाची आस तुम्ही धरू नका, ती काही कामाची नाही, कारण परक्याचं धन हे आपल्याला मिळत नाही. दुसरं वचन असतं शरण संप्रदायिक तोच आहे जो परस्त्रीची आस धरत नाही, परस्त्री ही माते समान आपण मानली पाहिजे, अशा पद्धतीनं दुसरं वचन या ठिकाणी बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. तिसरं वचन त्यांनी सांगितलं तोच शरण संप्रदायिक आहे जो परदेवतेचं ध्यान करत नाही. परदेवता म्हणजे इतर देवता ज्या आहेत, एकाच देवतेचं तो ध्यान करतो, कुण्या तरी एकावरच विश्वास ठेवतो आणि एकाच्याच मागे चालतो आणि एकाने सांगितलेल्या गोष्टी जो करतो, म्हणजे एकेश्वरवादी हा संप्रदाय आहे. आणि चौथं वचन त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आग्रह धरला पाहिजे लिंग जंगम एकची, भेद नाही. आपण जे संप्रदायामध्ये भेद मानतो, धर्मामध्ये भेद मानतो, जातीमध्ये भेद मानतो, त्या जाती, धर्म, पंथ, संप्रदाय हे भेद नाहीत, हे सगळे एकच आहेत. जो भेदाभेद मानतो या ठिकाणी तो चुकीचा आहे. वारकऱ्यांनी सांगितलं भेदाभेद भ्रम अमंगळ. इथं जर भेदाभेद कोणी करत असेल ते अमंगळ असेल, ते वाईट असेल, ते आम्हाला मान्य असणार नाही, असं वारकरी संप्रदायाने सांगितलं. तसंच शरण संप्रदायाने सांगितलं की लिंग जंगम एकची नोय भेद, हा भेद आपण करू नये, अशा पद्धतीचं वचन त्यांनी दिलं.
पुढचं वचन, पाचवं वचन जे आहे बसवेश्वरांचं, तर ते असं आहे बघा, धरावा आग्रह शरण तोची. आपण आग्रह धरला पाहिजे आणि तोच शरण संप्रदायिके कोण, प्रसादाविनच श्रेष्ठ काही. आता प्रसादाविन म्हणजे काय, प्रसाद. प्रसाद कधी मिळतो आपल्याला, एखादी पूजा केल्याच्या नंतर, एखादा विधी केल्याच्या नंतर आपण प्रसाद घेतो. प्रसाद घेतो म्हणजे काय, सार घेतो. प्रसाद हे एखाद्या घटनेचं सार असतं. म्हणजे एखादी पूजा झाली, एखादा विधी झाला, तर त्याच्यानंतर शेवटला प्रसाद वाटला जातो. असं होतं का सुरुवातीलाच प्रसाद सगळ्यांनी खाल्लेला आहे आणि नंतर पूजेला सगळे बसलेले, तसं होत नाही. तर या ठिकाणी प्रसाद म्हणजे काय असतो, तर प्रसाद म्हणजे एखादी घटना घडून गेल्याच्या नंतर शेवटी मिळणारं जे आउटपुट आहे त्याला म्हणतात प्रसाद. म्हणजे तुम्ही एखाद्या वर्गाला प्रवेश घेतलेला आहे आणि प्रवेश घेतल्या घेतल्या सुरुवातीलाच काय, कोणाला काही अडचण आहे का रे, हात वर करताय? सुरेश, अडचण आहे का काही? ठीक आहे. तर प्रसाद म्हणजे काय, तर प्रसाद म्हणजे घटना घडून गेल्याच्या नंतर मिळणार आउटपुट. एखाद्या घटनेतून जे आउटपुट निघतं बाहेर, काहीतरी मिळालं पाहिजे. आपण एखादं शिक्षण घेतलं, म्हणजे कविता शिकवून झाल्याच्या नंतर या कवितेतून जे तुम्हाला सार मिळत असतो, त्या साराला म्हणतात प्रसाद. म्हणजे आपण एखादी कविता जेव्हा शिकतो तेव्हा तिच्या सार रूपानं काहीतरी घेतलेलं असेल, आपला तास संपल्याच्या नंतर ते घेणं म्हणजे प्रसादन. तो जर त्याने घेतला नाही तर त्याने ती कविता शिकून काही फायदा नाही. म्हणजे एखाद्या माणसाने एखादा विधी केला आणि प्रसाद घेतला नाही तर आपण काय म्हणतो, किमान प्रसाद घ्यायला तरी या. म्हणजे काय, त्याचं सार तरी किमान आपण घेतलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचं आउटपुट निघणं, प्रसाद, हेच सर्वश्रेष्ठ असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपण जेव्हा सांगतो, एखादं पारायण आपण करतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रसाद मानला जातो. तसं प्रसाद म्हणजे या अर्थानं नाही की काहीतरी हातावर थोडंसं खायला दिलं ते खाणं म्हणजे प्रसाद नाही. तर एखादी गोष्ट घडल्याच्या नंतर, घडून गेल्याच्या नंतर त्याच्यातून जे आउटपुट बाहेर पडायला पाहिजे, काहीतरी आपण मिळवायला पाहिजे, तर त्याला प्रसाद म्हणलं जातं. शरण संप्रदायिक असं म्हणतात, बसवेश्वर असं म्हणतात की आम्ही आग्रह धरला पाहिजे शरण संप्रदायाचा. कारण शरण संप्रदायिक कशाला महत्व देतो, प्रसादाला महत्व देतो, आउटपुटला महत्व देतो. एखाद्या गोष्टीचा आउटपुट नसेल, मोबाईल घेतला, त्या मोबाईलचा फायदाच जर होत नसेल तर मोबाईल काही कामाचा नाही. जर आम्ही एखादी वस्तू घेतली आणि ती कोपऱ्यामध्ये पडून असेल तर तिचा आउटपुट काही नाही, तिचा फायदा काही नाही. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा फायदा आपल्याला होणार नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट मिळणार नाही. त्या गोष्टीपासूनचं आउटपुट मिळणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी करण्याला अर्थ नाही. म्हणून शरण संप्रदायिक म्हणतो की कुठलीही गोष्ट जर आम्हाला करायची असेल तर त्या गोष्टीमध्ये आम्हाला काय मिळालं हे आम्ही शोधलं पाहिजे. आणि जे मिळतं एखादी गोष्ट करून त्याला आपण प्रसाद म्हणतो. आणि त्या प्रसादापेक्षा या जगात काहीच श्रेष्ठ नसतं. म्हणजे आम्ही शेती केली आणि कापूस पिकवला, त्या कापूस पिकवल्याच्या केलेल्या कष्टाचं आउटपुट आम्हाला जेव्हा मार्केटमध्ये कापूस विक्री केल्याच्या नंतर मिळेल तेव्हा त्याला अर्थ आहे. जोपर्यंत त्याला मार्केटमध्ये भाव मिळणार नाही, आमच्या कष्टाचं आम्हाला फळ मिळणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही. म्हणून शरण संप्रदायिक असं म्हणतो की या ठिकाणी आपण आग्रह धरला पाहिजे. कशासाठी, प्रसादासाठी, आउटपुटसाठी. आणि मग जे प्रसाद आहे तोच सर्वश्रेष्ठ असतो असं या ठिकाणी बसवेश्वर म्हणतात. हे बसवेश्वरांचं पाचवं वचन. आणि शेवटचं वचन जे आहे ते म्हणतात, पुढल संगम देवा सत्याग्रहाविन नच होई प्रसन्न कदाकाळी. कुडल संगम देव म्हणजे, कुडल संगम म्हणजे काय, तुम्हाला मी आता सांगितलं की बसवेश्वरांनी 9व्या वर्षी जेव्हा घर सोडलं, बहीण नागाम्मा जी आहे, तिच्या जे नवरा आहे, यांना घेऊन ते कुडल संगमला गेले. आणि कुडल संगमला या ठिकाणी त्यांनी हा शरण संप्रदाय स्थापन केला. तो जो कुडल संगमचा देव आहे, तर तो ईश्वर आहे, तो कशानं प्रसन्न होईल, बसवेश्वर म्हणतात, सत्याग्रहाविन नच होई प्रसन्न. सत्याग्रह जर तुम्ही केला नाही, सत्याचा आग्रह जर तुम्ही केला नाही, सत्यावर आधारित जीवन जर तुम्ही जगला नाही, तर तो प्रसन्न होणार नाही. नच म्हणजे नाही, होई प्रसन्न. तुम्हाला जर देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल, ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचं असेल, तर सत्याग्रह केला पाहिजे, सत्याचा आग्रह केला पाहिजे, सत्य तपासलं पाहिजे. तुम्ही सत्य तपासलं नाही आणि असत्यावर जर विश्वास ठेवला तर तुम्हाला देव प्रसन्न होणार नाही.
म्हणून कुडल संगमचा देव प्रसन्न होईल, कधीही तुम्हाला प्रसन्न होईल जर तुम्ही सत्याचा आग्रह धरला तर. पण सत्याचा आग्रह जर तुम्ही धरला नाही तर तो तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही. अशा पद्धतीनं बसवेश्वरांनी त्यांच्या 6व्या वचनामध्ये सांगितलेलं. म्हणजे एकूण 6 वचनं बसवेश्वरांची जयदेवीताई लिंगाडे यांनी आपल्या पुढं कवितेमधून मांडलेली आहेत. पहिलं वचन आहे, परस्त्रीची आस, परधनाची आस तुम्ही मनामध्ये धरू नका. दुसरं वचन आहे, परस्त्रीची आस तुम्ही मनामध्ये धरू नका. तिसरं वचन आहे, परदेवतेचे ध्यान करू नका. चौथं वचन आहे, लिंग जंगम एकच आहे, भेदाभेद मानू नका, सगळे सारखेच आहेत. 5वं वचन आहे, प्रसाद म्हणजे आउटपुट, मिळणारी गोष्ट, एखादं क्रिया केल्याच्या नंतर त्याच्यातून आम्हाला काय मिळतं ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला प्रसादापेक्षा श्रेष्ठ या जगात काही नाही, अशा पद्धतीनं या ठिकाणी 5वं वचन आहे. आणि शेवटचं वचन आहे की सत्याग्रह. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही सत्यावर आधारित जीवन जगलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य असत्य तपासलं पाहिजे. जे सत्य असेल ते स्वीकारलं पाहिजे, जे खोटं असेल ते नाकारलं पाहिजे. मग ते आपल्या किती जवळचं असो, भावनिक असो, धार्मिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, सत्याच्यावर आधारित आम्ही जर जीवन जगलो तर आमचा जीवनाचा विकास होईल. आम्हाला जो ईश्वर आहे तो प्रसन्न होईल. आणि आपल्यावर ईश्वराची जर कृपा राहायची असेल तर ही वचनं आपण पाळली पाहिजे. शरण संप्रदायिकांसाठी ही वचनं आहेत. ही फक्त शरण संप्रदायिकासाठी वचन नाही, तर ही मानव जातीसाठी लिहिलेली वचनं आहे. किंवा संत हे कुठल्या संप्रदायाचे, कुठल्या धर्माचे, कुठल्या पंथाचे नसतात, तर हे सर्व सकळ मानव जातीचे असतात. आणि म्हणून आपल्यासाठी ही वचनं त्यांनी सांगितलेली आहे की तुम्ही 6 वचनं पाळा, तर तुमचा जीवनामध्ये विकास होईल. या 6 वचनावर आधारित आपण जीवन जगावं असा आग्रह या ठिकाणी बसवेश्वरांनी त्यांच्या कवितेतून घेतलेला आहे. आणि त्याच कवितेला कन्नड भाषेतून मराठीमध्ये करण्याचं काम जयदेवीताई लिंगाडे यांनी केलेलं आहे. तर